आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आता नरेंद्र दराडे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे। महायुतीकडून अखेर नाशिक विधान परिषदेची जागा शिंदे शिवसेनेकडेच असल्याची माहिती आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर अपडेट? नक्कीच उद्या उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आणि उमेदवार नेमकं कोण असणार याबाबतच्या चर्चा सध्या सुरू आहेत। मात्र त्यातच जर आपण पाहायला गेलं तर शिवसेनेकडनं 2 उमेदवार जाहीर केल्याची माहिती देखील मिळत आहे। नाशिककडून नरेंद्र दराडे यांचं नाव निश्चित करण्यात आलेले असल्याची माहिती मिळते, कारण या आधी देखील आपण पाहिलं की नाशिकमधून अनेक नावांची चर्चा होती, जिथे माजी खासदार हेमंत बोरसे यांचं देखील नाव चर्चेत होतं। मात्र आता सध्याची माहिती मिळते त्यानुसार नरेंद्र दराडे यांच्या नावावरती शिवसेनेकडून शिक्कामोर्तब करण्यात आले। तर ठाण्याची जागा तिथे देखील अनेक नावांची चर्चा सुरू असताना तिथे रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे, कारण क्षितिज ठाकूर यांना देखील ठाण्याची जागा उमेदवारीसाठी दिली जाईल याबाबतची चर्चा होती। गेल्या काही दिवसापासून सातत्याने याबाबतच्या गाठीभेटी होत होत्या। मात्र रवींद्र फाटक यांचं नाव देखील ठाण्यासाठी निश्चित करण्यात आलेलं, म्हणजे शिवसेनेला ज्या जागा मिळतात त्यापैकी 2 उमेदवार जे आहेत ते आता निश्चित झालेले असल्याची माहिती आहे। उमेश, खरं तर नाशिकमधून गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांचं देखील नाव चर्चेत होतं। मात्र आता त्यांना उमेदवारी नाही दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आता गणेश गीते काय करणार याकडे पाहणं महत्त्वाचं असेल। उमेश, नाशिक मधली जी जागा यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये सातत्याने जी आहे ती चर्चा सुरू होत्या। दोन्ही पक्षाला असं वाटत होते की ही जागा जी आहे ती आपल्याला मिळावी। मात्र शेवटी जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली। ही जागा शिवसेनेकडे राहण्याच्या आधी राष्ट्रवादीने देखील या जागेवरती दावा केला होता। छगन भुजबळ ते राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी देखील या जागेवरती दावा केला होता। त्यामुळे तिन्ही पक्षांचा दावा कुठेतरी आपल्याला नाशिकवरती होताना पाहायला मिळत होता। नक्कीच भाजपाने देखील याबाबतचा दावा आपल्याला केला होता। मात्र शिवसेनेने ही जागा आपल्याला असावी, आपल्याकडे असावी, कारण याआधी देखील नरेंद्र दराडे यांच्याप्रमाणे शिवसेनेचाच आमदार तिकडे होता अशी मोठी याबाबत शिवसेनेने आहे तो दावा केला होता। त्यामुळे यावेळी देखील शिवसेनेच्याच वाट्याला ही जागा आली आणि नरेंद्र दराडे यांना ही उमेदवारी दिल्याची जाहीर झाली आहे। निश्चित धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।